सकाळची 8:30 वाजताची वेळ बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार विद्यार्थ्यांच्या उत्साहाने ओसांडून वाहत होते। मैदानामध्ये जिकडे नजर जाईल तिकडे विद्यार्थ्यांचा ओघ दिसत होता। हिरव्या, पांढऱ्या, काळ्या व केशरी रंगातील जर्सी घातलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। मैदानातील मानवी रांगोळीचे दृश्य डोळ्यात टिपण्यासाठी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा उत्साहपूर्ण वातावरणात 5000 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटे मौन धारण करीत मान झुकवून निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारली। या ऐतिहासिक उपक्रमाची इंडिया वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे। मतदार जनजागृतीच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन 13 ऑगस्टला करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोळ, जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुख राजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे मनोहर तत्ववादी आदीसह आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आपण पहिल्यांदाच असा हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वीपचा घेतलेला आहे। हा कार्यक्रम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राच्या संघटनेने जे स्वीपद्वारा आम्हाला घ्यायला सांगितलेला आहे तो आपण मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण 5000 मुलांनी सहभाग घेतलेला आहे। वेरियस शाळेच्या बुलढाण्याच्या ज्या उर्दू शाळा असतील, मराठी शाळा असतील, गव्हर्मेंट शाळा असतील, प्रायव्हेट शाळा असतील, एकत्रित त्या सगळ्या मुलांनी हा एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये हा एक पार्टिसिपेशन झालेलं आहे आणि आज एक रेकॉर्ड बनलेला आहे। मी त्या सगळ्या मुलांचा धन्यवाद करते। इथले इतरही जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी हा कार्यक्रमाला मदत केली आणि प्रशासन आणि सगळे डिपार्टमेंट्स त्यांनाही मी धन्यवाद देते की 8 दिवसापासून आपण हा 8 दिवसांपासून आपण खूप प्रयत्नशील करून हा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे। आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। शालेय विद्यार्थी सहभागी करून घेतले। आता आयोगाने भावी मतदार यांना सहभागी करून घेण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहोत आणि हे उद्याचे मतदार आहेत त्यांना आतापासून जर लोकशाही प्रक्रियेबद्दल आपण जागरूकता निर्माण केली तर ते उद्या आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आपल्या लोकशाहीसाठी। तर त्यामुळे मी विशेष आभार मानतो आणि कौतुक करतो आणि सर्वच बुलढाणा जिल्हा
जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मला असं वाटतं ज्यांनी या कार्यक्रमाला